विरूपाक्ष मंदिरानंतर दुसरं जे मुख्य मंदिर आहे ते आहे विठ्ठल मंदिर, जे विरूपाक्ष मंदिरापासून बऱ्यापैकी दूर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला रिक्षा किंवा इतर कुठलं वाहन हे करूनच यावं लागेल. इथला परिसर हा अतिशय भव्य दिव्य आहे. पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी, आजूबाजूच्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास इतका कालावधी लागू शकतो. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत तुंगभद्रा नदीत. टोकरी राईड हे आमचे दादा आम्हाला घेऊन चाललेत. कितनी दूर जा रहे म्हणले? अभी 1 किलोमीटर जा रहा. तर आपण 1 किलोमीटर तिकडे पुढे जाणार आहोत. दादा म्हणता की येतोच ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मी कोरड बाईक रस्ता आहे ना, वो रस्ता पूर्ण पाणी आहे. आजचे बरेचसे पॉईंट आम्ही कव्हर केलेत आणि एक थोडं रिलॅक्सेशन या छोट्याशा राईडमधून मिळवण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. आजचा दिवस आपण इथे संपवत आहोत तुंगभद्राच्या नदीमध्ये. आता आपण आलेलो आहोत हम्पीच्या नॉर्थ साईडला, तुंगभद्रा रिव्हर क्रॉस करून दुसऱ्या साईडला, जिथे यायला जवळपास 1-अर्धा-पाऊण तास लागतो. तर या साईडचं जे रिजन आहे नॉर्थ साईडचं हम्पीचं, ते आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आजचा दिवस हा बऱ्यापैकी मोठा राहिला. आज आपण जिकडे थांबणार आहोत ते आहे क्रिसंट हम्पी रिसॉर्ट. किष्किंधामधलं हनुमान हल्ली हे अतिशय छोटंसं असं सुंदर गाव आहे. इथे जर फार उशिरा पोहोचलात तर जेवणाचे तुमचे नक्कीच वांदे होतील. आमचे पण ऑलमोस्ट झालेच होते. मंजू हॉटेलच्या ज्या ओनर आहेत त्यांनी माझ्या मित्रासाठी खास खिचडी आणि माझ्यासाठी एक स्पेशल अंडा करी बनवून दिली. त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी असेल आणि माझ्यासाठी तरी ही प्लेस हायली रिकमेंडेड कायम राहील. हा जो सूर्योदय आहे तो आहे अंजनाद्री हिलवरचा. अनेकुंडी विलेज किष्किंधामधलं हे लोकेशन आहे. समोर जे मंदिर दिसतं आहे ते आहे हनुमानाचं जन्मस्थान. तिथे आपण जाणार आहोत. अंजनाद्री पर्वत, किष्किंधा हे लोकेशन इतकं भारी आहे की इथे नॅशनल जिओग्राफिकवाले तर येतीलच, यात काही शंका नाही. ही आपली सुंदर अशी गाडी जी सकाळी सकाळी धुक्यामध्ये भिजली आहे. इथून आपला प्रवास हा बदामी, पटदकल आणि आहोळे या लोकेशन्सकडे सुरू होत आहे. त्याआधी अंजनेरी पर्वतावर आपण एक छोटासा ट्रेक करणार आहे, जिथून पूर्ण हम्पी आपण बघू शकतो. अंजनाद्री पर्वत हा किष्किंधामधला हम्पीमधला सर्वात उंच पर्वत आहे. हे मारुतीरायाचं जन्मस्थान मानलं जातं. फिटनेस जर नीट व्यवस्थित असेल तर 25 ते 30 मिनिटात आपण या पर्वताच्या सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो. पर्वताच्या वरती मारुतीरायाची एक सुंदर अशी मूर्ती आहे. किष्किंधाचं पूर्ण साम्राज्य या पर्वतावरून आपल्याला बघायला मिळतं.